काही उरलं नाही। पुढचे 10-15 वर्ष इथेच बसायचं तुम्हाला, दुसरीकडे जाता येणार नाहीये। ही सल आहे, पण तुम्ही किती म्हटलं तरी त्याचा परिणाम होणार नाही। पहिली गोष्ट अशी, आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडला की काही लोकांना पत्रकारांना अटकवण्यात आलं, तात्काळ माहिती घेण्यात येईल। कोणालाही दिवसभर पत्रकार त्या आझाद मैदानात बसून दिवसभर त्याच्यावर बातम्या चालवतात, टीव्हीवर चालवतात, कोणी रोखलाय त्यांना? पण तथापि आपण इथे निदर्शनास आणून दिलाय, कोणी जर रोखलं असेल तर निश्चित कारवाई केली जाईल। रोखण्याचा कोणालाही अधिकार नाहीये, निश्चित त्यांना तिथे जाण्याचा अधिकार आहे। नाणार प्रकल्पाच्या संदर्भात राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली, कुठलंही अधिग्रहण चालू नाही, अधिग्रहणाची नोटीस देखील निघालेली नाहीये। आणि या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे संपूर्ण आम्ही स्थगित केलेलं आहे। त्या ठिकाणी कुठलंही अधिग्रहण आम्ही केलेलं नाहीये आणि या संदर्भातली सगळी चर्चा आमची चाललेली आहे। त्याच्यामुळे आता कोणावरही सक्ती त्या ठिकाणी केली जात नाहीये। आणि आपण जो एक मुद्दा मांडला की कोणाला तरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली नाही, त्या संदर्भात तात्काळ तक्रार त्यांची घेण्यात येईल, योग्य असेल ती कारवाई करण्यात येईल, पोलिसांना सांगण्यात येईल कोणी तक्रार करत असेल ती घेतलीच पाहिजे, या संदर्भातले निर्देश देण्यात येतील।